कॅनरा बँक भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। कॅनरा बँकेमध्ये 3500 प्लस जागांसाठी ही भरती निघाली आहे। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला-मुलींना फॉर्म भरता येणार कॅनरा बँक भरतीमध्ये आणि ऑलरेडी फॉर्म भरणे चालू आहे। तुम्ही आजही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता। 12 ऑक्टोबर 2025 हे फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे कॅनरा बँक या भरतीमध्ये। आणि आपलं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर महिन्याला आपला यामध्ये 15,000 रुपये महिना भेटणार आहे। तर मुला-मुलींना या भरतीमध्ये फॉर्म भरता येते महाराष्ट्रातील आपण जिल्ह्यातले असाल तर। आणि या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो कारण की बा कॅनरा बँक भरतीमध्ये पेपर नाही आहे, आपल्या यामध्ये ग्राउंड नाही आहे, उंचीची काही अट नाही, तर आपल्या यामध्ये डायरेक्ट आपल्या यामध्ये सिलेक्शन होणार आहे। आणि डायरेक्ट जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला यामध्ये जॉबवर घेतला जाणार आहे। लक्षात ठेवा, ते पुढील प्रक्रिया आपलं कशा प्रकारे होणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। आपली निवड कशा प्रकारे होणार आहे, सिलेक्शन आपलं कशा प्रकारे होणार आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला कॅनरा बँक भरतीबद्दल सांगणार आहे। आणि या भरतीची जाहिरात सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर YouTube चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि कॅनरा बँक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, कॅनरा बँक मध्ये ही भरती या ठिकाणी निघाली आहे 3500 जागांसाठी। आणि या भरतीमध्ये आपण वयोमर्यादेत जर विचार केला तर 20 ते 28 वर्षापर्यंत आपल्याला कॅनरा बँक भरतीमध्ये फॉर्म भरता येते। आणि SC/ST कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 20 ते 33 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही OBC कॅटेगरीचे असाल तर 20 ते 31 वर्षापर्यंत आपल्याला कॅनरा बँक भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। 1 सप्टेंबर 2025 रोजी आपल्या या भरतीमध्ये वय मोजले जाणार आहे, गणलं जाणार आहे। आणि फीचा जर विचार केला जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 500 रुपये फी ठेवण्यात आले। SC/ST कॅटेगरीचे असाल तर 1 रुपया सुद्धा फी नाही आहे। त्याचबरोबर PWD कॅटेगरीचे असाल तर 1 रुपया सुद्धा आपल्याला यामध्ये फी नाही आहे, एक लक्षात ठेवा। तर कॅनरा बँकमध्ये चांगली ही भरती निघाली आणि पगार सुद्धा आपल्याला 15,000 रुपये भेटणार आहे। आणि 12 ऑक्टोबर 2025 हे फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। तर पहा कॅनरा बँकमध्ये ही जी 3500 जागांसाठी भरती निघाली आहे तर यामध्ये पदवीधर लागते। तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर आपल्याला मुलांना आणि मुलींना कॅनरा बँक भरतीमध्ये फॉर्म भरता येते। आणि ही जी भरती आहे परमनंट भरतीने एक लक्षात ठेवा, आपल्याला फक्त 1 वर्षासाठी जॉबवर घेतला जाणार आहे। त्यानंतर सुद्धा मी तुम्हाला त्यामध्ये आपलं काय होणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। तर यामध्ये आपण निवड कशा प्रकारे होणार आहे तर पहा कॅनरा बँक भरतीमध्ये आपल्याला फक्त फॉर्म भरून द्यायचा आहे। तुम्ही आता समजा फॉर्म भरला, फॉर्म भरल्यानंतर आपल्या यामध्ये काय होणार आहे, आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो आपलं जे सिलेक्शन यामध्ये होणार आहे तर आपलं यामध्ये जे 12वी मध्ये जे आपल्याला जेवढे पर्सेंटेज आहे तर 12वीच्या पर्सेंटेजवर आपल्या यामध्ये निवड होणार आहे। 12वीच्या पर्सेंटेजवर आपलं कॅनरा बँक भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे। 12वी मध्ये जेवढे चांगले पर्सेंटेज असेल तर आपल्याला या ठिकाणी घेतला जाणार आहे, एक लक्षात ठेवा। आणि 1 वर्षासाठी आपल्याला जॉबवर ठेवला जाणार आहे। आणि त्याचबरोबर जे यामध्ये 1 वर्ष आपल्याला जॉब करावं लागणार आहे। आणि यामध्ये जे आपल्याला गव्हर्नमेंटकडून जे 4,500 रुपये आपल्याला गव्हर्नमेंटकडून भेटणार आहे आणि कॅनरा बँकमधून जे 10,500 रुपये आपल्याला भेटणार आहे। तर अशा प्रकारे 15,000 रुपये महिना आपल्याला कॅनरा बँकमध्ये भेटणार आहे। आणि आपल्याला 1 वर्षासाठीच आपल्याला फक्त जॉबवर ठेवलं जाणार आहे। आणि 1 वर्षानंतर आपण रिटायरमेंट झालो तर आपल्याला सर्टिफिकेट दिलं जाणार आहे। आणि ते जे सर्टिफिकेट आहे तर ते सर्टिफिकेट काही कामात पडणार आहे, कारण की ज्या काही प्रायव्हेट बँकेमध्ये ज्या पण जागा निघत असते तर ते जर आपण त्या ठिकाणी ते सर्टिफिकेट दाखवलं तर त्या ठिकाणी आपल्याला प्राधान्य त्या ठिकाणी भेटणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे, की अनुभव आपल्याला आहे। तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो कॅनरा बँक भरतीची ही प्रोसेस आहे। तर फॉर्म भरणे चालूच आहे। आणि आपलं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं कॅनरा बँक भरतीमध्ये तर आपल्याला महाराष्ट्रामध्येच आपल्याला जॉब करावं लागणार आहे, कारण की महाराष्ट्राच्या सुद्धा वाटेला जागा आहे। तर कॅनरा बँक भरतीची संपूर्ण जाहिरात आपण टेलिग्राम ग्रुपवर टाकले, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, टेलिग्राम ग्रुपची जॉईन करून घ्या, त्यावर येणाऱ्या नवनवीन जाहिरात आपण टाकत असतो। तर मी सुद्धा तुम्हाला कॅनरा बँक भरतीची सर्व जाहिरात दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। कॅनरा बँक भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी। आणि फॉर्म भरणे सुद्धा कॅनरा बँक भरतीचे चालू झालेले आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि 12 ऑक्टोबर 2025 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आणि त्याचबरोबर बघू शकता तुम्ही जागा यामध्ये दिल्या आहे कॅटेगरी वाईज। आणि त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राच्या सुद्धा यामध्ये जागा, एक लक्षात ठेवा, ज्यामध्ये आपला जो पेपर असणार हा मराठीमध्ये असणार आहे। बघू शकता ह्या कॅटेगरी वाईज जागा आहे महाराष्ट्रामध्ये। तर हे कॅनरा बँक भरतीची ही सर्व जाहिरात आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी। आणि तुम्हाला जर समजा फॉर्म भरायचा असेल तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी तुम्हाला वेबसाईटसुद्धा या ठिकाणी दाखवून देतो, जेणेकरून आपल्याला एक अंदाज या ठिकाणी लागणार आहे। तर बघू शकता हे सर्व कॅनरा बँक भरतीची ही सर्व जाहिरात आहे। यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो आपला पेपर नाही आहे, या भरतीमध्ये ग्राउंड आहे, उंचीची काही अट नाही, याचबरोबर यामध्ये इंटरव्ह्यू नाही आहे, तर डायरेक्ट आपल्या यामध्ये सिलेक्शन होणार आहे, एक लक्षात ठेवा। कॅनरा बँक भरतीमध्ये
भरतीमध्ये, तर चांगली संधी ही तुमच्यासाठी चालून आलेली आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर आपल्याला फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे, कोणत्या वेबसाईट कोणती आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ह्या वेबसाईटवर सुद्धा आपल्याला कॅनरा बँक भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर पहा या ठिकाणी रजिस्ट्रेशन जे प्रोसेस आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी. तर ह्या वेबसाईटवरून आपल्याला कॅनरा बँक भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे. जे वेबसाईट आहे www.natseducation.government.in या वेबसाईटवर आपल्याला फॉर्म भरता येणार आहे. आणि ही जे विद्यार्थी मित्रांनो कंत्राट पद्धतीने ही भरती आहे, फक्त एका वर्षासाठी, म्हणजे अप्रेंटिसशिपची जे हे आहे, तर हे 12 महिन्यासाठीच आपल्याला यामध्ये ठेवलं जाणार आहे. आणि आपलं जे सिलेक्शन होणार आहे, तर हे जे विद्यार्थी मित्रांनो 12वीच्या पर्सेंटेजवर आपल्या यामध्ये सिलेक्शन होणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर आपल्याला जो पगार या ठिकाणी भेटणार आहे, तर 15,000 रुपये महिना आपल्याला भेटणार आहे प्रत्येक महिन्याला. आणि ज्यामध्ये 10,500 रुपये आपल्याला कॅनरा बँकच्या इकडून महिना भेटणार आहे प्रत्येक महिन्याला. आणि त्याचबरोबर गव्हर्नमेंटच्या इकडून स्टायपंड आपल्याला भेटणार आहे 4,500 रुपये. तर असे आपल्याला 15,000 रुपये महिना दर महिन्याला आपल्याला यामध्ये भेटणार आहे, एक लक्षात ठेवा. तर एका वर्षासाठीच ही जॉब आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि त्याचबरोबर आपण या भरतीमध्ये सिलेक्शन प्रोसेसचं जर पाहिलं, तर या भरतीमध्ये ग्राउंड वगैरे काही नाही आहे, एक लक्षात ठेवा. तर आपलं यामध्ये डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो जे सिलेक्शन प्रोसेस आहे. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही या ठिकाणी वयोमर्यादा या ठिकाणी दिलेली आहे. त्याचबरोबर बा खाली सिलेक्शन प्रोसेससुद्धा या ठिकाणी आहे. तर बघू शकता या ठिकाणी कॅनरा बँक भरतीची ही सर्व जाहिरात आहे. तर आता आपण या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेसचं जर पाहिलं आपलं कशा प्रकारे यामध्ये कॅनरा बँक भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे, कशा प्रकारे आपल्याला यामध्ये घेतल्या जाणार आहे, तर बघू शकता सिलेक्शन प्रोसेस. तर या ठिकाणी पूर्ण दिला आहे, बघू शकता तुम्ही इंग्रजीमध्ये. द कॅन्डिडेट इज रिक्वायर्ड टू रजिस्ट्रेशन ऑफ बँक वेबसाईटची ही या ठिकाणी दिली आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता जे आपलं या ठिकाणी मेरिट बनणार आहे, बघू शकता 10वी-12वी झालं तर याच्या एक्झामिनेशन बघू शकता तुम्ही या ठिकाणी डिप्लोमा एक्झामिनेशन. इन केस मोर दॅन वन कॅन्डिडेट इज हॅव्हिंग द सेम पर्सेंटेज, सच कॅन्डिडेट विल बी रँक अकॉर्डिंग टू दिअर एज इन डिस्क्रिडिंग ऑर्डर इन द मेरिट. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचं जास्त वय आहे, ठीक आहे, तर अशांना सुद्धा या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे. जर समजा आपले सारखेच जर पर्सेंटेज असेल, आता समजा दोघं जणांचं त्या ठिकाणी निवड झालं आहे, दोघांना सारखे पर्सेंटेज आहे, तर ज्याला जास्त वय असेल तर त्याला यामध्ये घेतला जाणार आहे. तर बघू शकता या ठिकाणी तर आपल्याला 60%च्या वरती जरी असेल 12वीमध्ये तरीसुद्धा तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. या ठिकाणी दिलेला आहे, बघू शकता या ठिकाणी, तरीसुद्धा यामध्ये चान्सेस असू शकते. ठीक आहे, तर हे सर्व जाहिरात जर आपल्याला पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम ग्रुप आहे माझी नोकरी कॉर्नर, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, तर ते जॉईन करून घ्या. कारण की त्यावर आपण जे पण नवीन भरती निघेल त्या भरतीची सर्व जाहिरात आपण टेलिग्राम ग्रुपवर या ठिकाणी टाकत असतो. तर हे सुद्धा आपण टेलिग्राम ग्रुपवर ही जाहिरात या ठिकाणी टाकली आहे. तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, तर जॉईन करून घ्या.